मालेगाव तालुक्यात आदिवासी भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात शोले स्टाईल आंदोलन. सीताधंद्रे पाण्यासाठी टाकीवर. वाशिम. गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी आणि प्रशासनाच्या आश्वासनांच्या मालिकेमुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या सीताधंद्रे आणि संदीप घाटोळे यांनी मार्च 18 रोजी पहाटे 4 वाजेपासून अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. 40 डिग्रीच्या कडक उन्हात सुमारे 8 तासांहून अधिक काळ लोटला, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने हे आंदोलन अधिकच चिघळले आहे. मालेगाव तालुक्यातील जवळका ते अमानवाडी, कुत्तरडोह ते किन्हीराजा आणि अमानवाडी ते मांडोली या आदिवासी बहुल भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि पुलांना पडलेल्या भगदाडांमुळे येथील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः खराब रस्त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक गंभीर रुग्णांचे हाल झाले असून खड्ड्यांमुळे गरोदर स्त्रियांची वाटेतच प्रसूती झाल्याच्या संतापजनक घटनाही घडल्या आहेत. या रस्त्यांबाबत सीताधंद्रे यांनी यापूर्वी 23 जानेवारी 2024, 28 ऑक्टोबर 2025 आणि 6 जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीत सलग 8 दिवस आमरण उपोषण केले होते. दरवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केवळ आश्वासने देऊन आणि 2-3 दिवस थातुरमातुर कामाचा देखावा करून आंदोलने मागे घ्यायला लावली. मात्र प्रत्यक्षात रस्ता आजही पूर्ण झालेला नाही. प्रशासकीय अनास्थेचा निषेध म्हणून आज मार्च 18 रोजी सीताधंद्रे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ठिय्या मांडला आहे, तर खाली संदीप घाटोळे यांच्यासह 30 ते 40 कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत. आता केवळ आश्वासन नाही, तर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असा पवित्र आंदोलकांनी घेतला आहे. या आंदोलनादरम्यान काही अघटित घडल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव आणि संबंधित ठेकेदार पूर्णपणे जबाबदार राहतील असा इशाराही देण्यात आला आहे. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले.